दररोज संध्याकाळी 6:30 वाजता आपण ॲग्रीकल्चर संबंधित प्रश्न घेत असतो आपल्या साहित्य विवर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. या व्यतिरिक्त एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते दररोज संध्याकाळी आपण स्पर्धा विश्व ऑफिशियल आपल्या या दुसऱ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सिरीज चालवलेली आहे आणि जे फ्रीमध्ये आहे सर्वांसाठी. तर आजचा ॲग्रीकल्चर संबंधित प्रश्न आहे, पर्पल ब्लॉच डिजीज इन ऑनियन इज कॉज बाय. हे प्रश्न प्रामुख्याने इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून घेतलेले आहे, जेणेकरून डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तर प्रश्न काय आहे मराठीमधून समजून घेऊ. कांद्यामध्ये पर्पल ब्लॉच रोग होण्याचे कारण काय आहे? यामध्ये ऑप्शन दिलेले फंगल इन्फेक्शन आहे का, व्हायरल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, न्यूट्रिएंट डिफिशियन्सी. फंगल म्हणजे तुम्ही म्हणू शकता बुरशीजन्य संसर्ग, व्हायरल म्हणजे जो आहे विषाणूजन्य, बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूजन्य संसर्ग आणि न्यूट्रिएंट डिफिशियन्सी म्हणजे पोषक तत्वांची कमतरता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बुरशीजन्य संसर्ग. मग बुरशीजन्य संसर्ग आहे तर तो कोण आहे, तो घडून आणतो? तर एक फंगस आहे, एक बुरशी आहे, तिला आपण अल्टरनारिया पोरी असं म्हणतो, जिच्यामुळे अशा प्रकारचे सिम्पटम्स तुम्हाला पाहायला मिळतात, जे आपल्याला इथे चित्रामध्ये दिसत आहे. यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणतात, त्याला पर्पल ब्लॉच असं म्हणतात. आता पर्पल कलर सगळ्यांना माहिती असेल, जांभळा कलर. इथे थोडे असं तुम्हाला जांभळ्या रंगाचे हे ठिपके दिसत आहेत, म्हणजे ब्लॉच असं म्हणतात. आणि ज्यामुळे प्रकाश संश्लेषण आहे ते काय होते, फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी आहेत त्या कमी होतात, कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिलचे कंटेनर्स राहत नाही. त्याच्यामुळे कांद्याची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती होत नाही. आणि हे कशामुळे होत असते? एक फंगस आहे, बुरशी आहे. ही बुरशी तुम्हाला विचारली जाते बऱ्याच एक्झाम मध्ये, आजपर्यंत प्रश्न विचारून झालेला आहे. अल्टरनारिया पोरी हे माहिती पाहिजे. तर हे तुम्हाला समजलं. अशाच पद्धतीने प्रत्येक प्रश्न आपण घेत आहोत. आता तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला कांद्याच्या ज्या काही महत्वाच्या व्हरायटी आहेत त्या कोणत्या आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपले टेस्ट सोडवू शकता. आपल्या स्पर्धा विश्व ॲपमध्ये ₹1 आपण 5 टेस्ट आहेत त्या अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. HDSची टेस्ट आहे, सॉइलची टेस्ट आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सची टेस्ट आहे, त्या तुम्ही सोडवू शकता. याशिवाय फुल लेंथ टेस्ट सुद्धा आहेत. अधिक माहितीसाठी आपलं ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. एक्सप्लेनेशन व्हिडिओ सह बाकीची इन्फॉर्मेशन सुद्धा घेऊ शकता. अधिक माहितीसाठी आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम आहे, नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला येणाऱ्या जाहिराती आहेत त्याचे नोटिफिकेशन मिळतील. याशिवाय बाकीची अपडेट माहिती वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील. ठीक आहे, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार, धन्यवाद.